मी काटे संपले का? सकाळी 6:18ची ट्रेन पकडून बँड्रावरून निघाली सफाळ्याला जायला आणि सफाळ्याला 7:22ला ट्रेन पोचली. तिथून ऑटो करून आम्ही आता निघालो आहे दातिवरेस जायला. दातिवरे हे गाव पालघर जिल्ह्यामध्ये येतं आणि तिथे जाण्यासाठी सफाळ्या स्टेशनला उतरावं लागतं. वाटेत जाता आता हे एडवण हे गाव दिसलं. एडवणला आधीसुद्धा आली होती. इथे आशापुरी मातेचं फेमस असं मंदिर आहे. आपण तिथे एकदा नक्कीच येऊ. तर मंडळी दातिवरे गावात मी फर्स्ट टाईमच चालली आहे. तिथे माझ्या मावशीच्या मुलाची हळद आहे आणि हळदीला जाणं कोण मिस करणार. चला आजचा हा संपूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी मी कोयांची हळद दाखवायला घेऊन आले, ते पण दातिवरे गावात. चला आता मी पोचली गावात. आता घरी जाते मावशीच्या आणि थोडंसं फ्रेश वगैरे होते आणि मग तुमच्याशी बोलते. दातिवरे गावात आम्ही तिघेही फर्स्ट टाईम आलो होतो. आम्हाला मावशीचं घरच माहिती नव्हतं, पण आम्ही ज्या रिक्षामधून आलो होतो त्याच रिक्षामध्ये मावशीचे रिलेटिव्हसुद्धा भेटले. मग काय त्यांनीच घरापर्यंत पोचवलं. आणि माझ्या मावशी. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मंडळी मी आज आहे पालघर जिल्ह्यातल्या दातिवरे गावात आणि माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न अटेंड करायला आली आहे. चला आज आहे हळदीचा दिवस आणि कोळ्यांची हळद म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, फुलवून धमाल. चला आता जाऊया मांडवात. मस्त आलो आणि मस्त रेडी झालो आहेत. पूर्ण इथे खाडी आहे ना, खाडी आहे. हा ही खाडी आहे. खाडी आहे ती. तुम्हाला ते झाडं दाखवून नेलेलं ते कोणते? काट रोडला मँग्रोव्स. हां दिस इज. महतीकडून दुराट्याच्या झाडांना मँग्रोव्ज असं म्हणतात हे ऐकून आता आम्ही चाललो मंडपात. आणि मंडपात गेल्यानंतर आईने मस्तपैकी गरमागरम पोहे दिले. बघ दीदी आज सगळं आयतं भेटतं आपल्याला. तिला नको पोहे. चहा काय खाणार मग? नाश्ता मग नंतर जेवायला उशीर होणार. इथे काय मिळत नाही. पोहे खाऊन घे थोडेसे. थोडेसे छान झाले, खाऊन बघ. मी घेईन हा तुझ्या आता नाही. तर मंडळी मी आता आलेली आहे दातिवरेला, तुम्हाला सांगितलंच. आणि शेवंती मावशीच्या लहान मुलाचं लग्न आहे. आपण मोठ्या मुलाचं लग्न बघितलंच सगळ्यांनी. तो ब्लॉग अजूनपर्यंत बघितला नसेल तो पण बघून घ्या. तो पण खूप सुंदर झाला. हळदीचा ब्लॉग टाकलेला आणि आज सुद्धा हळदच आहे. तर या सगळ्यांनी हळदीला सबस्क्राईब करा. हा आणि माझी मावशी सांगते सबस्क्राईब करा म्हणून, तर करा आठवणीने. तर मंडळी गरम गरम पोहे आणि चहा घेतला आणि आता तुम्ही बघताय की आपल्याकडे आता केळी आलेली आहे. आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या मांडवाला लागते ती केळी. आणि तीच आमच्याकडे पद्धत आहे की एका जोडप्याला घ्यायचं आणि केळी घेऊन यायची आणि ती केळी लावून घ्यायची. तर मंडळी मावशीच्या मोठ्या मुलाचं लग्न गेल्या वर्षीच झालं होतं आणि त्यांनाच हा केळीचा मान दिला आहे. तर तुम्ही बघता इथे नीरज भाऊ आहे आणि वहिनी आहेत. त्या लोकांनी केळीच्या मानाने हा केळी आणली आहे आणि आता हा केळीचा खांब आपल्या मांडवाला इथे लावणार आणि आजचं कार्य इथूनच स्टार्ट होतं. मस्त तुम्ही ठीक आहे. तू नंदेचं दादा, मी भाऊजीचं दादा. माझे नंदे दोघं सर्व चांगले आहेत. मी असं गळा दाबणार मग मला पण बघणार शेवटला. नाही बरोबर मामी चण्याच्या झाडं चढवायला लागले. चण्याच्या झाडावर चढवायला लागले. मग मला चण्याच्या झाडावर नाही ग पडतील ना. चण्याच्या झाडावर चढतच नाही. मग हिच्याकडे जाऊन राहणार मी. मात्र पण आलं ना मी हिच्याकडे जाऊन राहणार आहे. आणि मी आता जोडायचं तू बाकी छपड्यावर आम्ही डोकं झोपून
तर म्हणजे बघितलं ना आमच्या मामाकडची फॅमिली आणि त्यांना सगळ्यांना भेटलं ना खूप छान वाटलं. तर मांडवामध्ये मी सगळ्यांना भेटून घेतलं. सगळ्या मामी आहेत, मावशी आहे, सगळ्यांशी बोलून गप्पा मारल्या. चला आता म्हणजे आता आपण चाललो विहिरीवर पाणी घ्यायला. का तर म्हणजे आमच्या कोळी लोकांमध्ये नवरदेवाची आंघोळ घालण्यासाठी विहिरीवरून पाणी आणतात आणि तीच पाणी घेण्यासाठी आपण आता चाललो आहे दातिवरे गावातला विहीर बघायला. चला आणि मस्तपैकी वाजत गाजत जाणार, नाचत नाचत. म्हणजे आता आपण पोहोचलो विहिरीकडे. तर म्हणजे ही जी विहीर आहे ना तिकडे जरा चिखल होतं, तर आम्हाला असं कळलं की आतमध्ये सुद्धा विहीर आहे. चला आता आपण तिथे जाऊया आणि विहिरीवरचं पाणी काढूया. बाळा बाळा असे तुमची त्या पोरीचा आम्या भरल्या पूजा करायला गेलो परत येता पूजा करायचं इकडून इकडून उभं राहायचं असं उभं राहायचं इकडून इकडून भाऊ वहिनी पाच नाही ठेवत. वहिनी पहिला तांदूळ टाक, पाच ठिकाणी असं हा 5 ठिकाणी टाक. अजून एक असे 5 पूजा करायला 5 ठिकाणी. आता त्याला हळद कुंकू कर 5 ठिकाणी. आता ठेव ना, जास्त हळद साखर आहे ना ती थोडीशी कळशीला आणि ही हळद आहे ना ही ते कळशीला चारे बाजूला कळशीला आणि बस सगळ्यांना सगळ्यांना आणि मग हळद कुंकूला हळद कुंकूला आरती कशाला रडते गो. 2 मिनिटं थांब, आरती होऊ दे मामीची मध्ये. लाव तिला, लाव भरपूर लाव, निकालो लाव तिला पूर्ण. ए मामीला भिजवणार नाही, मामीला हिला हळद लाव, मामीला भिजवा. आम्ही सुनीला कसं लावणार? तुमच्या मामीला लावा, तुमच्या वहिनीला लावा, तुमच्या वहिन्यांना काही नाहीये की लगाव लाव तुमच्या वहिनीला. मामीला लावली हळद. मावशे काय चालले तर पोराये मावशे बहिण्यांना चिकणे दिसू दे, चिकणे दिसू दे. हे कैशा उचललेलं ना, मग कैशीच घ्यायची. हाँ ऐसे सिर पे भी रख सकते हैं.
सिर पे रखना पड़ता है. ऐसे नहीं ठोकरा है ना तो सर पे रखो. चला मनावशी चवळी नाही ग माहिती मनावशी बोलते ही चवळी आहे. इथे घर बांधते आहे. पोपरांना जा. नको इकडे इकडे घर बांधते. पोपरांना जा. पोपरांना प्रीती मंडळी आता वाजत गाजत आपण परत आलोत मांडवात आणि आता लागणार ते नवऱ्या मुलाला हळद. तर मंडळी तुम्ही बघू शकता नवऱ्याचं नाव आहे नितेश, माझ्या मावशीचा मुलगा, आणि आता त्याला हळद लागणार आहे. तर मंडळी आमच्या कोळी लोकांमध्ये ना पालघर जिल्ह्यामध्ये खास करून सकाळच्या वेळेलाच मुलाला किंवा मुलीला हळद लागते आणि त्याच्यानंतर मग देवळात नेण्याचा प्रोग्राम असतो, नंतर गणपती पूजन असतं. तर तुम्ही सगळं हे बघा, व्हिडिओला स्क्रिप्ट न करता बघा, कारण की फुल धमाल येणार आहे आणि तुम्हाला सगळ्या आमचे रीतिरिवाज बघायला मिळणार आहे. तर चला कंटिन्यू राहा.
मंडळी तुम्ही आताच बघितली नीरजला हळद लागली, त्याची विहिरीच्या पाण्याने आंघोळ सुद्धा घातली. चला मंडळी आता आपण त्याला घेऊन जाऊयात देवळात. तो आता देवळात जायला छान असा तयार झालाय. आणि आपल्याकडे रीत आहे की गणपती पूजनला बसण्याच्या आधी नवरा मुलगा असो किंवा नवरी मुलगी असते तिला पहिला आपल्या गावातल्या सगळ्या मंदिरामध्ये घेऊन जातात, तिथे नमस्कार करतात. तर चला आता आपण जाऊया दातिवरे गावातले मंदिर बघायला. जा आतमध्ये जा, बाप्पाला जा. आधीच गाठ बांध हा फिरव असं सांग सगळं वेगळं निर्विघ्न पाड सगळं. आणि तुझी कुळदेवता कोण आहे तिला आवाज दे. मंडळी फुल ऑन धमाल करून नाचत नाचत आपण घरी आलेलो आहोत. आणि तुम्ही इथे बघताय नितेश गणपती पूजनला बसलाय. आमच्या कोळी लोकांमध्ये रीत आहे की लग्नाला उभं राहायच्या आधी घरी गणपती पूजन केलं जातं आणि तेच इथे रीत चालू आहे. गोदावर्या दक्षिण तीरे चला मंडळी इथे गणपती पूजन होईपर्यंत आपण जेवण घेऊया. खायला बघ माझी भाची मला हे दिलं खायला आणि त्याचा कधी पोट भरते प्लेट घेतलं. नाती ना भाची आहे नाती ही मावशी केली ना तुला
नाही नाही ओळखत. पहिल्यांदा बघितलं. मावरा घेऊन जाय चालेल म्हणा. येऊ का जेवायला? मामी काटे संपले का? अजिबात नाही संपले. काटा खाल्ला मजा आहे. ओके. या तुम्ही पण या जेवायला. चला मंडळी आता आम्ही पण जेवून घेतो. प्रॉपर मांगेली झाली वाटतं. नाही बस बस लक्षात नाही राहत. बाबू चिकन सुकं खारं होतं नको काढण्यात. काकडी एक दोन टाका. नाही नाही थँक्यू. डाळ काय लागणार आहे? नाही मंडळी फुल ताट भरून जेवण घेतलंय. जेवणात चिकन आहे, मासे आहेत, सॅलड आहे आणि सुकं काटा आणि तेंडली सुद्धा होती. ते माझं फेवरेट कालवण आहे, पण मी ते बघितलंच नाही, नंतर बघितलं. आता परत भात घेताना ते घेणार आहे. मंडळी हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवत आहे. ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. तर मंडळी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का, कारण की पुढचा ब्लॉग येणार आहे तो आमच्या वरमाईचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही फुल ऑन धमाल केले नाचून. तर मंडळी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करायचा लाईक आणि कसा वाटला व्हिडिओ यासाठी मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.